एखाद्या विवाहितेने आत्महत्या केली असता भारतीय न्याय संहिता 2023 यावर काय सांगते हे जाणून घेऊ. भारतीय न्याय संहितेच्या कलम 80 मध्ये सांगितले आहे की एखाद्या विवाहितेने विवाहाला 7 वर्ष होण्या अगोदर जर का आत्महत्या केली असेल किंवा अनॅचरल वेने तिचा मृत्यू झाला असेल, तिच्या काही काळ आधी तिच्याकडून हुंड्यासाठी छळ झाल्याची माहिती असेल, तर अशा वेळेस नवरा व त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल होईल. कमीत कमी 7 वर्ष तर जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते. कलम 85 मध्ये देखील याच आशयाचे गुन्हे आहेत, जसे की हुंडा मागणीसाठी किंवा आर्थिक मागणीसाठी विवाहितेला मानसिक छळ केला, टोमणे दिले किंवा वारंवार पैशाची मागणी केली असता नवरा व नवऱ्याच्या नातेवाईकांवर गुन्हा नोंद होऊ शकते व या मानसिक छळासाठी कमीत कमी 3 वर्षांची शिक्षा दिली जाऊ शकते. आज देखील भारतामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा 1951 लागू आहे. या कायद्यानुसार हुंडा मागणे, हुंडा देणे व हुंडा घेणे हे सर्व काही गुन्हा आहे आणि या अपराधासाठी 5 वर्षाचा तुरुंगवास तर जितका हुंडा दिला आहे तेवढा दंड देखील होऊ शकतो. नवीन आलेल्या भारतीय संहितेमुळे हुंडा विषयक कायद्यासाठी तिहेरी चौकट तयार झाली आहे आणि यामुळे हुंडा देणे व हुंडा घेणे हे दोन्ही देखील बेकायदेशीर आहे.